सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीचे नवनियुक्त सभापती सुनील सुभद्रा पांडुरंग खटके यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली। गुरुवारी सायंकाळी महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते समिती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनानंतर सोलापूर महानगरपालिका परिचारिका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती सुनील खटके यांची भेट घेऊन परिचारिकांच्या विविध प्रलंबित समस्या आणि अडचणी त्यांच्या समोर मांडल्या। यावेळी आरोग्य विभागातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावर सभापती सुनील खटके यांनी सकारात्मक भूमिका घेत परिचारकांच्या समस्या आगामी बोर्ड बैठकीत मांडून त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। तसेच सोलापूर शहरातील शासकीय व महानगरपालिकेच्या रुग्णालयांशी संबंधित विविध समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली। आज या ठिकाणी मला वैद्यकीय आरोग्य समितीचे सभापती म्हणून 10 दिवस झालेले 10-12 दिवस झालेले आहेत। आज या ठिकाणी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। अतिशय आनंद होत आहे। सर्व या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे लाडके महापौर आदरणीय विनायकजी कोंड्याल दादा, त्याचबरोबर सभागृह नेते उपमहापौरताई या सर्वांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। त्याचबरोबर आज जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे वैद्यकीय आरोग्य समितीची, त्याचा मी या ठिकाणी पुरेपूर उपयोग ह्या गोरगरीब जनतेसाठी करणार आहे, जेणेकरून ह्या लोकांचं कोणत्याही सुविधापासून वंचित राहू नये। ज्या ज्या योजना आहेत ते गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे। शासनाचे जे स्कीम आहेत ते गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे। ज्या ठिकाणी जो खाजगी दवाखाने आहेत, खाजगी हॉस्पिटल आहेत, त्यांना चाप बसवण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। गोरगरिबांच्या याच्यासाठी जास्तीत जास्त बिल आकारणे केली जातात, गोरगरिबांना ची टिहाळणी केली जाते, त्यांनाही या ठिकाणी मी चाप बसवण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी मान्य आरोग्य अधिकारी ह्या चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांना घेऊन या ठिकाणी मी काम करणार आहे। सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे।